सुप्रभात मित्रांनो, कसे आहेत सगळे. मी तुमचा मित्र तर घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आपल्या मराठी चॅनल ज्याचं नाव आहे लिओ द वॉन्डर. सो मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की मान्सून चालू झाला आहे आणि मान्सून म्हटल्यावरती मान्सून राईड्स तर झाला पाहिजे. आज आहे 5 तारीख आणि आपण चाललो आहे माळशेजला आणि आता वाजले सकाळचे 5:30. सो काल रात्रीपासून खूप पाऊस पडतो आहे, पण आपल्यातला जो पावसाळी किडा आहे तो जागा झाला आहे आणि आपण चाललो आहे माळशेजला आपल्या कॉलनीतल्या काही मित्रांबरोबर. म्हणजे आपले की जे आपले एकदम चांगले मित्र आहेत, खास आहेत थोडेसे. सो आपल्याबरोबर आहेत 3 एक्सपल्स, एक मॉडिफाईड, त्याच्यानंतर एक हिमालयन. बस आम्ही एवढेच लोक चाललो आहे आणि एक पिलियन असेल मे बी. सो आत्ता मी इकडनं निघतो गडा सर्कलला, जिथे सगळे येतील आणि सगळे भेटू आम्ही. सो त्याच्यानंतर आपली राईड स्टार्ट करू. तर आता इकडनं गेल्यानंतर गरडा सर्कलला मी तुम्हाला सगळ्यांना इंट्रोड्यूस करतो आणि सगळे एकदम फनी माणसं आहेत. सो स्टे ट्यून. आता मी पटापट रेडी होतो, जसं की मी फक्त बेस लेअर घातलेत आणि हे ते आपले रायडिंग गेअर्स पडलेत. सो आणि व्लॉग होणार आहे, बाय द वे पूर्ण व्लॉग होणार आहे स्टार्ट टू एंड, बिकॉज आपण वॉटर प्रूफिंगचा पूर्ण जुगाड केलेला आहे. सो काही टेन्शन नाही. सो सगळे गॅजेट्स पण चार्ज केले आहेत, जसे की इंटरकॉम, हा आपला गोप्रो, सगळं एकदम सेट आहे. सो लेट्स गो. मजा येणार आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे, काल रात्रीपासून झोपलो नाही आहे, जे काही तुम्हाला डोळ्यावरनं दिसत असेल. सो लेट्स गो, स्टार्ट करूया. मी तर खूप एक्सायटेड, खूप म्हणजे प्रचंड भयंकर एक्सायटेड. सो लेट्स गो. चला, फायनली आपण आपल्या बाईकवर बसलो आहे अँड लेट्स रॉक अँड रोल. तर गणपती बाप्पा मोरया, सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे. लेट्स गो. नियॉन रायडर्स, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय श्रेयस, हा सौरभ आणि हा विराज. सो सगळे आम्ही जुगनू म्हणून निघालो आहे. 2 एक्सपल्स, 2 हिमालयन, अजून एक एक्सपल्स येते. सो मजा आहे गावी. अरे हुशार. घातलं का मंगळसूत्र? डन. चलो चलो. एक रायडर आमचा आहे, हा आला आला. गुड मॉर्निंग भाई. चलो अभी डायरेक्ट निकलेंगे. आता काय थांबायचा सीन नाही आहे कुठे. ऑल सेट. आता फक्त तुम्ही त्याचा एक्झॉस्टचा आवाज ऐका जेव्हा तो आजूबाजूने जाईल ना. म्हणजे माझा विचार होता आपल्या लिओला लावायचा, पण तोपर्यंत आपण अपग्रेडच करून टाकली. पाऊस असा नाही पडला तर जरा बरं वाटेल, मजा आहे का. आता विराजच्या मागच्या पिलियनला फक्त पिक करायचं आहे, जे की विराजची बहीण आहे. त्याच्यानंतर स्ट्रेट टुवर्ड्स माळशेज. पावसाचा अपडेट द्यायचा झाला तर हळूहळू ड्रिझल होतो आहे, ते बरं वाटतं आहे. हळूहळू ड्रिझल होतं आहे ना, ते एकदम बरं वाटतं आहे. कारण जरा जास्त जोरात आलं तर मग थोडासा त्रास पण होता आम्हाला चालवताना. लिटिल बिट ड्रिझल इज गुड. आणि म्हणजे जेवढं मी गेलो आहे मुरबाडला, मुरबाडच्या पुढे आता रिसेंटली पण मी ह्याला जाऊन आलो आहे माळशेजला, मागच्या महिन्यातच. तर रोड एवढे सही बनवले आहेत ना, म्हणजे इथपर्यंत आधी रोड एवढे खराब होते. सो रोड अपडेट पण एक नंबर आहे. थोडासा इथे मध्ये थोडा एक पॅच खराब असेल,
बस त्याच्यानंतर पूर्ण एकदम सेक्सी रोड बनवला, एकदम सेक्सी, पीच पिली पिली पीच. फक्त एकच त्रास होतोय मला की मी हे नाही आणलं आहे, पिनलॉक नाही लावलं आहे माझ्या वायझरला. माझा शेवटच्या वर्षी हे झालेलं ना, म्हणजे लास्ट इयरला पिनलॉक खराब झालेला, आणि मग त्याच्यानंतर पिनलॉक लावायचे कष्ट मी घेतलेच नाही आहेत अजूनपर्यंत. का माहीत नाही काय प्रकार चालू आहेत माझ्यात, म्हणजे लावायच्या गोष्टी पण मी करत नाही आहे, आळस करतो आहे. म्हणजे जायचा कंटाळा आला आहे मला शॉपमध्ये. बघू, लावून टाकीन या वीकमध्ये मोस्ट प्रोबॅबली, बिकॉज हा असा जर त्रास होणार असेल तर लगाना तो पडेगा ना मेरी जान. आणि काल जे मित्र गेलेले त्यांचा असा अपडेट होता की खूप पाऊस आहे, खूप पाऊस आहे, नका जाऊ, तुम्ही नेक्स्ट वीक जा किंवा काहीतरी असं करा. पण आमच्यातलं पण ते किडे वळवळले ना की नाही, ठरलं आहे तर आजच जायचं, नाही तर नाही जायचं. सो आम्ही पण निघालो आहे सगळे जुगनू बनून. काय चुम्मेश्वरी वातावरण झालंय, चुम्मेश्वरी. म्हणजे पाऊस पण एकदम ड्रिझल होतोय, मस्त वाटतंय. व्हायझर ओपन करून झालं तर त्रास नाही कसला, आणि सगळीकडे हिरवगार झालंय, आणि छोटे छोटे धबधबे दिसायला चालू झालेले आहेत. काय भारी दिसतंय एक्सप्रेस 210 पण. तेव्हाच जर अशी काढली असती तर मी पण एक्सप्रेस 210च घेतली असती ना यार. पण त्यांना 200 काढायची होती, काही करू शकते. फोटो सेशन चालू आहे भाई, फोटो सेशन. हा व्ह्यू चेक करा यार, काय सेक्सी दिसतोय यार. सगळं एकदम लस ग्रीन झालंय, भारी वाटतंय. आधीचा तो रोड होता खालनं असा वरती यायचा. ला 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 ला. ये मौसम की बारिश, बारिश का पानी और पानी की बूंदे तुझे ही तो ढूंढे, किसको ढूंढेंगे पर ये क्या ही पता बाबू. ऑफ रोड. मक्खन यार, मक्खन. का पाऊस वाढला बाबू. हा एवढाच थोडासा पॅच खराब आहे. ऑफ रोड, ऑफ रोड, ऑफ रोड. चला थोडीशी ऑफ रोडिंग मजा घेऊया बगीरा बरोबर. एकदम घिसकिली गेली गुंबा. काय जाते अरे, म्हणजे एफर्टलेस, धगधंग धगधंग धगधंग. आहा आहा आहा, वाह वाह. खतम.
संपला यार, मजा येत होता यार. कम ऑन यार. येताना परत करू. कपडे धुतो ना घरी बाळा तू, सवय आहे ना तुला. शी यार हट, कंटेंट भी खराब कर दिया. अभी वापस आओ. रिटेक रिटेक रिटेक. नहीं अरे साला फेल है रे ये. फ्लॉप फ्लॉप एक्टर है साला. रिटेक बोल के भी वापस गिरा दिया. अबे साले. सो इथे चाय पिऊ आता. आणि धुकं धुकं दिसतंय ये, आणि तिथे पूर्ण डोंगर दिसत. सो लेट्स सी. आपली गाडी एकदम पार चिखलाने माखवली आपण. आणि यांचं डिस्कशन चालू आहे चायवाल्यावर. आहे ना चहा चहा चहा. सो आता चाय ब्रेक झाला आमचा. आता जाऊया थोडं पुढे. चाय अँड गप्पेज मस्ट इम्पॉर्टंट. थोडी बकचोदी केली, गप्पे वगैरे मारले, एकामेकाची मस्ती वस्ती थोडी चालू होती आमची. सो काय ब्लॉग तर नाही केला. आता थोडं पुढे जाऊन फोटोज वगैरे काढू. मजा आएगा. आणि आमचा कॅमेरामॅन सज्ज आहे. फायनली फॉग दिसतोय. फायनली ये. ढकलांग 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 गेली 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 गेली. It's time for some photo session. असा काहीतरी लाइनअप है. आणि हा समोरचा व्यू है. तेरे को क्यों पनिशमेंट दिया क्या? बाहर क्यों खड़ा है भाई? I was, appreciating the beauty of every vehicle. Oh my God. सही लग रहा है. मज़ा आएगा. ऊपर और मज़ा आएगा. वो हटके दिख रहा है. वो तेरा गाड़ी हटके दिख रहा है. कौन सा लगा? एनगेज? नहीं बीएमसी लगा. उसने मेरे को बोला आज बैक टायर बैठे करेंगे. मैंने आज ठीक है कभी कभी हर क्वार्टर में बोल रहा हूँ. बीएमसी है भाई. इसमें भी डाल रहा हूँ मैं. अभी बीएमसी डालूंगा और चेंज एग्जॉस्ट चेंज. 110 111 पे रोता था मेरा गाड़ी. अभी चलता है ना. 20 टच किया भाई. इतना फर्क.
सब जुगनू देख, जुगनू ये देख, 1 2 3 3 जुगनू और बीच में एक पेंगुइन है। ओ भाई साहब, द ब्यूटी ऑफ मार्शेस। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि या समोर एक 10. टोटल माझ्या डोळ्यासमोर 10 धबधबे आहेत. वाव यार, अमेझिंग अमेझिंग. आता आपण अजून थोडे क्लोज आलो त्या धबधब्याचे, जे आपल्याला दिसत होते लांबून. आता कितपत दिसतोय ते पण नाही मला समजत आहे, पण एक नंबर दिसतो. म्हणजे डोळ्यांना जे दिसतंय ना, दॅट इज नेक्स्ट लेवल. इकडे अख्खी धुक्याची चादर पसरली आहे. फायनली घाट स्टार्टेड. चला आता थोडी घाटाची मजा घेऊया. The neon signs light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control. Feel the beat, ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Skyscrapers hum a steady tune. Stars colliding under the moon. Our laughter echoes citywide, a symphony where hearts collide. The echo of a fleeting glance, lost in the pulse of a reckless dance. Caught in the glow of fleeting time, a spark of love that feels divine. The echo of a fleeting glance, lost in the pulse of a reckless dance. Caught in the glow of fleeting time, a spark of love that feels divine. Let the rhythm take control. Feel the beat, ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Electric blue, we're alive tonight. Hearts on fire. सो आता आम्ही माळशेजचा कुठल्या स्पॉट न करता आतमध्ये एक स्पॉट आहे, तिकडे आलो आहे. म्हणजे डॅमसारखं बोलू शकतात. नॉट प्युअर डॅम, पण डॅमसारखंच आहे. थोडी ऑफरोड करूया, जरा मजा घेऊ ऑफरोडची. Concrete jungle rules the night. Shadows sharp like switchblade knives. Run or fight, no room to think. Blood on pavement paints the ink. We're the wolves, howl on the prowl. Siren songs won't make us
game won't stall. Burn it hard or lose it all. We're the wolves, howl on the prowl. Siren songs won't make us bow. Steel and flames beneath the moon. Chaos rises, coming soon. So we found some trails, off-road trails. Give throttle and go. Dag 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 dag. काय भारी वाटतंय, काय भारी वाटतंय. हा हा तो काय बघ तो बसलाय का पाण्यात का बोट आहे बोट आहे बोट आहे. ऐसा कैसा बैठेगा रे. थोडीशी ती दिसतच नाही बोट ते पाण्यामध्ये काय डॉट्स व्हाईट व्हाईट बघ ना त्यांनी ते जाळं टाकलंय माशाचं. जाळं टाकले हा हो माय गॉड, सिंगर, बाथरूम सिंगर बघितलं का. पेंग्विन काय भारी दिसते यार तो व्ह्यू, एक नंबर. आणि हा इथला डॅम. आणि ते वरती बाईक पार्क केले तिथे. सो आता आपला माईक तर खराब झाला आहे, का रेकॉर्ड तर करू शकत नाही कारण माईकचा इनपुटच घेत नाही आहे. मे बी माईक खराब झाला आहे, माईकच्या जॅकमध्ये पाणी गेलं आहे. सो आता प्लॅन करतो आहे, जे काय होईल ते सगळे सिनेमॅटिक असेल. आता मोस्टली तर हेच असेल की काय बोलतात ते, नाश्त्याला थांबू, थोड्यावर फोटो वगैरे काढू आणि डायरेक्ट नाश्त्याला भेटेन, तिथेच तुम्हाला भेटतो. सो स्टे ट्यून, बाय बाय. सो आता मी थांबलो आहे समाधानमध्ये नाश्ता करायला. आणि असा काही नाश्ता आहे, मिसळपाव यांची अजून यायची आहे, 1 2 3 4. मग कसं वाटलं रायडीवरून? खूप छान वाटलं, खूप छान, सुंदर. विराज, मस्त मस्त सौरभ, वन ऑफ द बेस्ट राइड्स. कैसा लग रहा है दोस्त? माझी फर्स्ट राईड होती. काय बोलतो? फर्स्ट राईड होती माझी, फर्स्ट राईड. ठीक आहे, आता नाश्ता करूया आणि डायरेक्ट घरी जाऊया. सो ब्लॉग इथेच एंड करतो आहे. सो स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. अजून चांगले चांगले राईड्सचे ब्लॉग येणार आहेत. आणि हा राईड एंड करायचा विषय असा आहे की बिकॉज तो माईकचा इश्यू झाला आहे आपला, सो त्याच्यामुळे तर ब्लॉग एंड करायला लागतो इथेच. सो हे असे काही आपली प्लेट आहे, थोडंसं कांदा वांदा टाकला आहे. सो आता खातो, थोडीशी टाईमपास करतो ह्या सगळ्यांबरोबर. and then back to homes. So stay tuned, stay connected for more ride updates. So do like, share and subscribe. Bye bye.